पवार राष्ट्रवादीचे नगरसेवक किशोर मासाळांची हकालपट्टी करण्यात आलेली आहे। अजित पवारांबाबत आक्षेपार्ह विधान त्यांना चांगलंच भोवलंय। राष्ट्रवादीमध्ये लोकशाही मार्गाने निर्णय होतो असं तटकरे यांनी सांगितलंय। पक्षाने याची जरूर गंभीर दखल त्या ठिकाणी घेतलेली आहे। विकृत बंदोबस्तीचं धोतक म्हणजे त्या नगरसेवकाचं वक्तव्य आहे। या दादांच्यामुळे राजकीय जीवनामध्ये त्यांना स्थिरता मिळाली। माझ्या माहितीप्रमाणे बारामतीच्या नगरपालिकेमध्ये ते बिनविरोध नगरसेवक निर्वाचित झाले। त्या ऋणास्पद व्यक्तीची कर्तृत्व नव्हतं, तर दादांची साथ, दादांचा आशीर्वाद, दादांचं पाठीमागे होतं। त्याची गांभीर्याने नोंद आम्ही त्या ठिकाणी घेतलेली आहे। त्याच्यामुळे त्यांची तत्काळ हकालपट्टी पक्षातून करण्याचा निर्णय पक्षाने घेतला। दरम्यान या प्रकरणावरती माझं म्हणणं कुणीही ऐकून घेत नाही। हा सर्व प्रकार म्हणजे माझ्या विरोधामध्ये केलेलं षडयंत्र आहे, अशी प्रतिक्रिया किशोर मासाळ यांनी दिलेली आहे। मासाळ यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर यांनी। पाहूयात नेमकं मासाळ काय म्हणाले होते यामध्ये। बारामतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक किशोर मासाळ यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संदर्भात एक वादग्रस्त वक्तव्य केलेलं होतं आणि ते वादग्रस्त वक्तव्य जे आहे ते त्यांना भोवल्याचं पाहायला मिळत आहे। आज सुनील तटकरे यांनी त्यांची पक्षातून हकालपट्टी केलेली आहे। आपल्याबरोबर किशोर मासाळ स्वतः आहेत। आज तुमची सुनील तटकरे यांनी पक्षातून हकालपट्टी केलेली आहे। तुम्हाला अजितदादा यांच्याबाबत केलेलं वक्तव्य जे आहे ते भोवलंय। मी स्वतःला 3 महिने झालं मी स्वतःला मदत मागण्याचा प्रयत्न करतोय। 22 ते 25 मेच्या दरम्यान मी इथल्या DYSP एक पत्र दिलं, मला ट्रॅप केलं जातंय, माझ्यावरती वॉच ठेवला जातोय, माझे फोन कॉल्स त्यांना दिले, त्यांना ऐकवले, कोणीही त्याच्यावरती कारवाई केली नाही। 29 मेला माझ्यावरती गुन्हा दाखल झाला। लगेच 2 दिवसांनी लगेच ती ऑडिओ क्लिप बाहेर आली आणि ती ऑडिओ क्लिप अगदी अर्ध्या सेकंदाची होती। त्याच्यावरती मला कोणीतरी विचारावं वाटलं, मला ते ऐकवावं वाटलं, माझ्याकडे काय आहे ती माझं म्हणणं ऐकून घ्या। मला कोणीही वेळ दिला नाही। म्हणजे माझ्यावरती राजकीय हा गेम आहे, षडयंत्र आहे, मला रिंग करून फसवलेला आहे। मी राजकारण सोडावं यासाठी हा ट्रॅप आहे आणि किशोर मासाळ ट्रॅप तोडून कसा बाहेर निघतो, रिंग तोडायची मला विद्या आहे आणि मी यातनं बाहेर पडेल आणि मी राजकारण सोडणार नाही। मी राजकारण आयुष्यभर करणार आहे, एवढं सांगतो। नवनाथ बोरकर, जय महाराष्ट्र न्यूज, बारामती।